नमस्कार. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी देवपूजा करून झाली आणि म्हणलं आपल्या व्हिडिओची सुरुवात पण करावी. तर व्हिडिओची सुरुवात झाली आणि आज काय बनवायचं ते दाखवते तुम्हाला. गाईंचं सगळं झालंय काम, गाईंचा आराम चालू आहे आणि इकडं गाडी आणली अलीकडं, तिकडं पाठीमागं लावलेली होती त्यामुळं गाईंचं खाद्य परत संपलं, आता परत मागवावं लागत. मी आज वड्या बनवल्या त्या म्हणजे आमच्या इथं ह्याला काय म्हणतात की लाटी वड्या, लाटून वड्या म्हणतात, कोण बाकर वडी पण म्हणतं. तर आम्ही अशी लाटी वडी म्हणतो. तर पहिल्यांदा थोडंसं ही करायच्या, आदनावर ठेवायच्या म्हणजे उकडून घ्यायच्या आणि मग त्याला तेलातनं तळून काढायच्या म्हणजे छान होते त्या. तर मी इकडं तेल तापायला ठेवलंय आणि आता मस्त अशा तळून घेते. तेल तापलंय का बघितलं तर तापलंय ते आणि असं वड्या तळून घ्यायच्या. तळून घेतल्या ना ही वडी जास्त दिवस टिकते, म्हणजे आपल्याला 4 दिवस प्रवासात जरी कुठं न्यायची असेल ना तरी पण टिकती, अशी खराब होत नाही. तर मी कशामुळं तळते तर म्हणजे तळूनच करायच्या असतात त्या वड्या. आणि मी उद्याच्याला मामाच्या गावाला जाणार आहे. तर अशी छान मंद आचेवर तळायचे, एकदम असं जास्त हे पण नाही करायचं. आचका गॅस केला ना मग असं व्यवस्थित तळत नाही, त्या कच्च्या राहते ते थोड्याशा, म्हणून असं कलर येईपर्यंत तळायचं छान. आणि मी मग अशी म्हणलं ना मी मामाच्या गावाला जाणार आहे, तर मामा मला खूप दिवस झालं बोलवते. तर गाईंचं काम असल्यामुळं मला तर काय नाही जाता आलं आणि आता जागाला गेले तर येत नाही म्हणून. तर म्हणलं आज गाईंना वैरण ती आणायची आणि सगळी वैरणीची तयारी करून ठेवायची. उद्याच्याला सकाळी लवकर उरकायचं आणि जायचं. मग म्हणलं काहीतरी जाताना थोडंसं न्यायला होईल म्हणून मी वड्या केल्या त्या. बघू आणखीन काय करायचं असलं, वेळ मिळाला तर मग आणखीन करीन आणि ती तुमच्यासोबत शेअर पण करीन. तर छान झाले त्या वड्या, दाखवती म्हणजे कसा ब्राऊन कलर येईपर्यंत अशा तळून घेतल्या त्या. असं छान कलर येऊ द्यायचा आणि मग अशी टेस्ट पण ह्याला छान येते. तर पूर्ण सगळ्या तळून झाल्यानंतर परत आणखीन तुम्हाला दाखवते म्हणजे कशा झाल्यात ती वड्या. आणि ह्याची रेसिपी जर कोणाला आवडत असली तर मी नक्की शेअर करेन. मी आज नाही शेअर केलं कारण का तर वेळ लागतो ना भरपूर, म्हणून म्हणलं नको आपल्याला वैरण ती आणायची, बाकीची सगळी काम आहे ती, म्हणून रेसिपी शेअर करत नाही बसली. म्हणलं थोडासाच काढावा एक छोटासा व्हिडिओ आणि टाकावा. तर खूप छान वाटतंय. मामाने फोन केले तर, एवढं फोन केले तर भरपूर फोन केला आणि उद्याच्याला मी मामाच्या गावाला जाणार आहे. मला पण आनंद झाला आणि मी तिथं गेल्यानंतर विचारेन मामाला की तुम्हाला व्हिडिओ काढलेला आवडेल का, आवडलं तर काढणार, नाही आवडलं तर मग नाही. पण विचारणार आणि विचारलं मामा जर होय म्हणलं तर नक्कीच तिथला व्हिडिओ मी शेअर करीन. कारण का तिथं माझी आई पण आहे, आई पण दाखवते तुम्हाला. आणि असं जायचं म्हणलं मामाचं गाव म्हणजे माहेरच म्हणायचं थोडक्यात आपल्यासाठी तरी. तर बघा किती छान वाटतं आणि कधी जाईन असं होतं. तर मला पण तसंच झालंय. तर माझ्या ताई ज्या माझा व्हिडिओ बघते त्यांना असं होतं का की कधी जाईन, तर मला नक्कीच सांगा कमेंट करून. आणि मी वड्या सगळ्या तळून झाल्या ना परत तुम्हाला दाखवते. वड्या तळून झाल्या त्या आणि अशा वड्या केल्या त्या मी छान. आणि परत
आळूची पानं पण थोडीशी भरली आणि आळूची पानं पण ह्याच्याबरोबरच वाफवून घेतलं होतं हे पण. आणि मग हे पण तळून घ्यायचं, एकदम छान लागतं. तर तळून घेतली मी ही पण. आणि ही वडी ना माझ्या मुलीला पण खूप आवडते. मी ती आली त्यावेळेस पण केलते तर तिला खूप आवडल्या होत्या तिनं आणि आवडीनं खाल्ल्या होत्या. तर आणखीन एक सांगायचं म्हणजे आता मी सारखं म्हणजे व्हिडिओ काढायला लागली आणि टाकते पण. मग व्हिडिओ टाकलं ना जास्त मग असं ही होत आता माझ्या मुली सासरी गेल्या म्हणून मी एक व्हिडिओ थोडंसं इमोशनल झाली आणि बनवलं होतं. तर त्या व्हिडिओला माझ्या भरपूर व्ह्यूज आले त्या. मग असंच वाढत वाढत जाणार ना, आता माहिती होत जाणार किंवा असं एखादं आपलं नातेवाईक बघणार, कुणी पण बघ व्हिडिओ यूट्यूबला म्हणल्यावर कुणी पण बघणार. मग आपली चर्चा तर होणारच ना. तर आपली चर्चा व्हायला लागली, व्हिडिओ बनवती असं तसं. तर आपली चर्चा व्हायला लागली म्हणजे बघा असं तर आपल्या नातेवाईक असं किंवा कोणी असं मला माहिती नाही कोण आहे ती, पण त्यांनी आपलं असं नाव घेतलं असतं का बघा. व्हिडिओ बनवायला लागल्यामुळं आपलं नाव घ्यायला लागली ती. तर छान वाटतंय, भारी म्हणायचं आपल्यासाठी. आणि असू द्या काय अडचण, आता चर्चा तर होणारच आपल्या नावाची. आणि जेव्हा आपल्या नावाची चर्चा होती त्यावेळेस आपली कुठं तर प्रगती होत असती आणि आपण पुढे जात असतो. नाहीतर असंच कुठं तर एका कोपऱ्यात राहतो आपण काही जास्त म्हणजे हीच नसतंय. तर असू द्या त्या विषयावर जास्त काही नाही बोलायचं. तर अशा वड्या माझ्या ही झाले त्या झाले ते ही पण अशा तयार. तर संध्याकाळचं टायमिंग झालं, संध्याकाळची 6-6:30 वाजले आणि आता लगेच अंधार पडायला लागलाय 6:30 वाजेपर्यंतच. आणि एवढं क्लिअर दिसत नाही बरं का. तर म्हणलं छान वाटेल व्हिडिओ ईदोळचा म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगचा म्हणून म्हणलं थोडंसं घ्यावं वाटते. तर काय नाही, अंधार झालाय, इकडे लाईट लावली म्हणून छान असा उजेड पडलाय ना. आपल्या भिंतीचं तर काम हाय असंच राहिले. तर चला, आणि उद्याच्याला 31 ऑक्टोंबर आणि 31 ऑक्टोंबरला म्हणजेच माझा बड्डे असतो. आणि माझी आई सांगते की इंदिरा गांधीची पुण्यतिथी असते ना, त्या दिवशी म्हणजे इंदिरा गांधी ज्या दिवशी वारल्या होत्या ना त्याच दिवशी माझा जन्म झालता. तर नक्कीच मला किती वर्ष झालं असेल ते पण सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि अशाच खूप साऱ्या शुभेच्छा द्या आणि खूप सारं प्रेम द्या. तर चला आणि